भोकर तहसील येथे अनेक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भोकर येथील शिवसेना नेते इंजिनियर विश्वंभर पवार थेट तहसील कार्यालयावर. नरसिंग मारुती करेवाड हे त्यांचे बंधू, तुझं नाव काय आहे? प्रभाकर करेवाड हे या ठिकाणी आलेले आहेत तहसील कार्यालयामध्ये. SDO साहेबाकडे पण भेट झालेली आहे. मी त्यांचं एक निवेदन होतं, त्यांची शेती जे आहे तलावामध्ये गेल्यामुळे त्यांना जे मावेजा आहे शासनाकडून जे मावेजा मिळाले पाहिजे, त्यांना शेती लगत असलेल्यांना शेती जेला 1 कोटी रुपये हेक्टरी मिळाले आणि यांना हेक्टरी 10 लाख रुपये मिळाले. ह्या तफावत कस काय ह्या विवंचनेमध्ये त्यांचे बंधू नरसिंग मारुती करेवाड हे कोर्ट कचेरीमध्येच होत आहे. तरी या परिवाराला न्याय देण्याकरिता आम्ही सर्व शिवसेनेचे इंजिनियर विश्वंभर पवार, परत आमचे माधवराव करेवाड, रविभाऊ घेंटेवार, दर्शन पाटील डुरे, युवक अध्यक्ष हे सर्व मिळून आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी महोदय व तहसीलदार महोदय साहेबांचा आम्ही त्यांना कळकळीची विनंती केली की बा ह्या शेतकऱ्याचा एक सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण याचा फेर तपासणी करून मोबदला वाढून देण्याकरिता आम्ही विनंती केली. याच्यामध्ये यांना कोर्टामध्ये जाण्याचा त्यांनी सल्ला दिलेला आहे. ऑलरेडी यांनी कोर्टात दिलेले आहे, पण कोर्टाचा निकालाला विलंब आहे आणि या मागणीला आम्ही खंबीर पाठिंबा देऊन आम्ही सर्व शिवसैनिक यांच्या पाठीशी आहे आणि जिथे बी अन्याय होत असेल तिथे शिवसेना आमची हजर आहे, एवढंच मी या ठिकाणून सांगतो. आणि या पिंपळगाव येथील या नरसिंग मारुती करेवाड यांच्या परिवाराला न्याय देऊजेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. 100% आमची शिवसेना या परिवाराच्या सोबत आहे आणि पिंपळगाव बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहेत. असाच प्रश्न देखील बाबळी बंधाराचा देखील प्रलंबित आहे, त्यांच्या देखील आम्ही शेतकरी आंदोलन देखील मागे मोर्चा काढला होता. जर हे जर झालं नसेल तर आम्ही या विषयावर आम्ही लगेच एक मोठा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांकडे देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे आणि माननीय उपजिल्हाधिकारी यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. नाही घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.